श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 100% कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण सेवा. स्वामी पुण्यतिथी सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण अवश्य करा. मित्रांनो, आज आपण आपल्या संसारामध्ये असताना अनेक प्रकारच्या आपल्याला समस्या, अडचणी येत असतात. त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल, जर कुणी मार्गदर्शक गुरु भेटत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसतील, तर फक्त एकदाच श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा. खूप म्हणजे खूप छान अनुभव येईल. दत्त महाराज आपल्याला असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील. आपण आपल्या प्रपंचामध्ये इतके गुरफटलेले असतो की त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो. त्या गोष्टी कोणत्या आहेत? त्यामध्ये आपण आपल्या मूळ कुलदैवत यांना विसरतो. त्यांचा आशीर्वाद नाही मिळत. कुलदेव कोपलेली आहे, पितृदोष त्रास होतोय. अशा अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास होतोय. वास्तुदोष, भूमिदोष, वाईट शक्ती त्रास देत आहेत. आपली काहीच चुकी नसताना प्रारब्ध, वश यापासून काही त्रास होतोय. आपल्याला काहीच कळत नाही आहे. सारखं अपयश पदरामध्ये पडते. अशा वेळेस आपण बंधू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतो. वाईट शूद्र तंत्र विद्येकडे वळतो. पण अशा अज्ञानाकडे न वळता आपण जर जमत असेल तर केंद्रामध्ये किंवा ज्यांना केंद्रामध्ये जाणे जमणार नाही त्यांनी आपल्या घरी श्री गुरुचरित्र पारायण नक्कीच करावे आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्यावा. अनेक जणांना अनेक उपाय करूनसुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही. अनेक उपासना केली असेल तरी पण आध्यात्मिक प्रगती खुंटते. संसारामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गंभीर समस्या निर्माण होतात. अशा वेळेस काहीच सुचत नाही. अशामध्ये आपण श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण करावे. आता आपण गुरुचरित्र पारायण केल्याने फलप्राप्ती काय होते ते पाहूया. त्यामध्ये पित्तर त्रासापासून मुक्ती होते. मुंजा त्रासापासून सुद्धा मुक्ती होते. अघोरी शक्ती निवारण होते. कुलदेवी कोप निवारण होतो. कनिष्ठ देवता त्रास निवारण होते. देवता कोप निवारण होते. संतती समस्या निवारण होते. मानसिक, शारीरिक समस्या निवारण होतात. असाध्य आजार निवारण होतात. पती पत्नी समस्या निवारण, घटस्फोट टळतात. पितृदोषापासून होणारे सर्व त्रास, अशा अनेक समस्या निवारण होतात. त्यासाठी आपण सर्वांनी जमेल तेथे केंद्रामध्ये किंवा घरी 9 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होत आहे. तरी आपण सर्वांनी श्री गुरुचरित्र पारायण शक्यतो श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये करावे. त्याचे कारण असे की सामूहिक सेवेचे फळ अधिक मिळते. परंतु ज्यांना केंद्रामध्ये जाणे शक्य होणार नाही त्यांनी घरीच करावे. पण करावेच, कारण भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वंची मनी आर्त त्वरित होय साध्यत्त गुरुचरित्र ऐकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.